राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. पक्ष आमचाच हे सिद्ध करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या दरम्यान शरद पवार गटानंतर आता अजित पवार गटाची सुद्धा लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे शरद पवार गटातील सदस्यांना अपात्र करा या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे. आता कुणाकुणाची खासदारकी रद्द करण्यासाठी शरद पवार गट आणि अजित पवार गटाने याचिका दाखल केली याची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके. आपल्याच कुटुंबातील पद वाचवा, इतरांची घालवा अशी दीर्घसूत्री राजकीय मोहीम पवार खानदानानं आखली आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी एकमेकांच्या आमदार खासदारांविरुद्ध केलेल्या याचिकांमधून ही बाब आता समोर आली. सभेचे खासदार सुनील तटकरे यांची खासदारकी रद्द करण्याची याचिका शरद पवार गटानं लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे आणि त्यापाठोपाठ राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करा या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार वंदना चव्हाण, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना भेटल्यानंतर अजित पवार गटानं देखील अशीच खासदारकी रद्द करण्याची चाल खेळली. शरद पवार गटाच्या खासदार वंदना चव्हाण आणि खासदार फौजिया खान यांची खासदारकी रद्द करण्याची याचिका अजित पवार गटानं दाखल केली आहे. पण या याचिकेतून अजित पवार गटानं शरद पवार यांना वगळलं आहे. त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केलेली नाही आणि त्याचबरोबर लोकसभेतले खासदार श्रीनिवास पाटील आणि लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांचीही खासदारकी रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाने केली आहे. पण लोकसभा अध्यक्षांना केलेल्या याचिकेतून सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नाव वगळलं आहे. शरद पवार गटाला सहानुभूती मिळू नये यासाठी ही चाल खेळल्याचं बोललं जातं. याआधी शरद पवार गटानं देखील अजित पवारांबरोबर केलेल्या 8 मंत्र्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. पण त्यात अजित पवारांचं नाव नाही. याचा राजकीय अर्थ असाच होतो की आपल्या कुटुंबातल्या सदस्यांची आमदार आणि खासदार पद वाचवा आणि इतरांची घालवा. अजित पवारांबरोबर बारामतीत थेट संघर्ष झाला तर आपला पराभव होईल या भीतीनं सुप्रिया सुळे आपल्यासाठी नवा सुरक्षित मतदारसंघ शोधत असल्याची बातमी आहे आणि याची सुरुवात सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबानं आधीच एक व्यक्ती राजकीय क्षेत्रात पेरून केलेली आहे. तृप्ती देसाई यांच्या रूपानं एक बफर उमेदवार तयार केला जात आहे. बारामतीतून इथून पुढे घराणेशाहीचा खासदार नको अशी भूमिका घेत तृप्ती देसाई यांनी मध्यंतरी मुलाखती दिल्या होत्या. यामागचं खरं इंगित सुप्रिया सुळे यांच्यासाठी एस्केप रूट तयार करणं म्हणजेच बारामतीतून राजकीय पलायनाचा मार्ग तयार करणं हेच होतं. सुप्रिया सुळे यांनी आपल्या पुढच्या करिअरसाठी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी आणि बारामतीतून घराणेशाहीचा नको तर अन्य खासदार निवडावा म्हणजे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव परस्पर कटावं पण राष्ट्रवादीचाच खासदार व्हावा असा राजकीय डाव शरद पवार गटाकडून रंगवला जात होता. पण आता खासदारकी रद्द करण्याच्या यादीतून याचिकांमधून सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचं नाव वगळल्यानंतर अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघ आपल्या उमेदवारासाठी कुटुंबातूनच सुरक्षित करून घेतला आहे आणि त्यामुळेच अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकमेकांच्या विरोधात असले तरी आपापल्या समर्थकांची खासदारकी गेली तरी चालेल पण पवार कुटुंबातली खासदारकी आणि आमदारकी वाचली पाहिजे हीच त्यांची भूमिका असल्याचं दिसत आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा आणि बोल हटकेला सबस्क्राईब करा.